बा भीमाच्या रक्ताचे असाल खरे नरे, चळवळीच्या साठी 16 आता घर, मनुवादी आवला दिला कापा चरचर, भीमक्रांतीचा दावा हो असर, वार 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 करा हो जबर, वार करा हो जबर, अन्यायासी भिडणारे वाघ बना हो, स्वाभिमानी क्रांतिकारी बना हो, अहो क्रांतिकारी सारे एक बना हो, भीमरक्त सडसडू द्या लागू द्या खबर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, बा भीमने कणीची तलवार बना हो, अहो चिरा कापा शत्रूला ठार करा हो, अहो करा तुकडे तुकडे अवजार बना हो, घेऊ नका मागर कापल्या बिगर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, मर्दगडी बा भीमाचे मैदान गाजवाव, 16 हावे दावे निळ्या खाली या हो, 16 हावे दावे निळ्या खाली या हो, अहो सदानंदा लेखनीने क्रांती करा हो, चौफेर आता असू द्या शत्रूवर नजर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, वार करा हो जबर, वार करा हो जबर. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पुरस्कर्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणावर अनुयायी दाखल होतात. आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत आणि महापरिनिर्वाण नंतरही जर बघितलं तर विविध प्रकारचे साहित्यिक असतील, कवी असतील, गायक असतील, शाहीर असतील, यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होताना दिसतोय. बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की माझ्या 10 भाषणांच्या तोडीला शायराचं एक गाणं आहे. बाबासाहेबांनी स्वतः शाहिरांचा सन्मान केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवी गायक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय, जे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचा आणि चळवळीचा वारसा जतन करतायत, त्या चळवळीला गती देत आहेत. दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं आपलं आगळं वेगळं अभिवादन असेल? दरवर्षी आपण या ठिकाणी येता, गीत गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना कसं अभिवादन कराल? ज्यावेळेस ब्रिटिश सरकार बोलत होते की मी जर मेलो तर माझा मुलगाच राजा बनणार, बाबासाहेब बोलले तसं नाही होणार. एखादा गरीब माणूस जर झोपडपट्टीमध्ये जर उभा राहिला, तो जर जनसेवा करत असेल, त्याला जर जास्त मत जर मिळत असेल, तो राजा बनणार. म्हणून आमचे विषय कवी गायकाचे असे असते, भीमजी के दीवाने को दौलत पसंद नहीं, कांटों पे चलने वाले को जन्नत पसंद नहीं, कहना है जो भी कहने दो ये राजा रुबर, हमको जातिवादी मनीवादी लोगों की आदत पसंद नहीं. अज लोकशाही हुकूमत को आप क्या चलाओगे, अज भीम ने दिया हक जो आप क्या दिलाओगे, भेदभाव के खातिर महाड़ों में ललकारे. गांधी ने नमक को बचाया. गांधीजीनं नमक खायचं बंद केलं होतं. आता तुमच्या घरी जर लग्न जर असलं, वाढदिवस जर असला आणि त्याच्यामध्ये जेवणात नमकच नाही टाकलं तर कोणी खाईल का? कस्तुरबा गांधी बोलली बाबासाहेब माझ्या कुंकवाला वाचवा. गांधी ने नमक को बचाया, सुभाष चंद्र बोस ने गोली को बचाया, हमारे भीम के संविधान ने सब देश को बचाया. भेदभाव के खातिर महाड़ों में ललकारे गरीबों को, आज गरीबों को पानी पिलाया, आप क्या पिलाओगे. आज लिखी घटना भारत की, समता भीम थे मेरे, लिखा है संविधान उसी का नाम है अम्बेडकर, बढ़ाई देश की शान उसी का नाम है अम्बेडकर, और बचाई गांधी की जान उसी का नाम है अम्बेडकर. लिखी घटना भारत की, समता भीम थे मेरे, भीम ने अज भीम ने लिखा है, आप क्या लिखाओगे. उजाड़ा उजाड़ा बरसों से था चमन भीम जी का, आकाश में क्या मजा है वो पंछी को पूछो, पानी में क्या मजा है वो मछली से पूछो, गोली कैसे चलाना वो नथुराम गोडसे को पूछो, तलवार कैसे चलाना वो सुभाष को पूछो, आज लीडरशिप कैसे करना वो हमारे बाबा साहब को पूछो.
तुम याद करना भाई, क्रांति का वो जमाना, हर जुल्म सहने पहले अब ऐसा तुम न सहना। वो मार्च था वो महीना, नासिक था तुमको जाना, एक लेना अपना अपना अब सबको ही दिलाना। ऐसी ही एक घटना महाड़ों में हुई थी, तब भीम ने हमें ये एक बात ये कही थी, शांति से क्रांति करना, दुश्मन से नहीं डरना। तुम नागवन से हो, सही राह पे ही चलना। बीमारी विषमता की मनुवादों ने लगाई, तब भीम ने उसी पर ऐसी कलम चलाई। भारत की राज घटना मेरे भीम ने बनाई, मनुत्व प्रणाली को भारी सभा ही जलाई। मंदिर प्रवासी करके वो भीम ने दिखाया, जो कर सके ना कोई वो भीम ने कर दिया। अब शान से रहेंगे और शान से जिएंगे, खुशियों के दिए अब हम घर घर में लगाएंगे। लेकिन क्या बताऊं तब भीम का असरा था, अरे वो लाल राम जी का लाखों में एक हीरा था। मेहरबानी भीम जी की मिले भाई भाई, हम कहते हैं रमेश बाबू आप क्या मिलाओगे। लाल दिव्याच्या गाडीला हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं, त्या चालीवर देखील आपण एक गाणं बनवलेलं आहे आणि ते देखील खूप गाजलं होतं. काय नेमकं त्या गाण्याचे बोल आहेत? माझी लाल दिव्याची गाडी आपली वैशालीताई शिंदे, महाराष्ट्राच्या लाडक्या कोकिळा गायक, मला लगीन करा पाहिजे, नवरा रेतीवाला पाहिजे, त्यांनी पण माझे 4 गीतं गायले. वैशाली शिंदेने ताईनं माझे 3 गायले. दिनकर शिंदेने एक गाणं गायलं, स्त्री आणि पुरुष समान केलं, भीमानं तुम्हाला सारच दिलं. म्हणून माझी लाल दिव्याची गाडी महाराष्ट्रामध्ये अशी आणली. झोपडी माधून गेले हो दादा, झोपडी माधून गेले हो दादा त्या बंगला माडीत. बा भीमाच्या मुळं मिळाली संधी त्या लाल दिव्याच्या गाडीत. दमलाच नाही नमलाच नाही रामजीचा ग पुत्र, चालवून डोकं बघतात लोक कायद्याच्या हातात सूत्र. दूध मलाई खायला मिळते या पुरणाच्या पोळीत. बा भीमाच्या मुळं मिळाली संधी त्या लाल दिव्याच्या गाडीत, त्या लाल दिव्याच्या गाडीत. एकूणच आपण बघतोय की सध्या जी आंबेडकरी चळवळीची जी काही ज्या पद्धतीनं वाताहत होताना दिसते, राजकीय वाटचाल जी आहे ती देखील अशी एक उतरती कळा लागल्यासारखं दिसतंय. एक बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. गीत गायनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आणि एकूणच जे बाबासाहेबांनी संदेश दिला आहे तो आपण कसा मांडाल? आज महापरिनिर्वाण दिन 5 आणि 6 तारखेला मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. शिस्तबद्ध पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीच्या स्मारकामध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतात. काय सांगाल, राजकीय जी अवस्था झालेली आहे, गायक म्हणून तुम्ही कसं बघता? गीताच्या माध्यमातून तुम्ही ते प्रबोधन कसं कराल राजकीय अवस्थेबाबत? बघा, सध्याच्या घडीला ही जनता साऱ्या जगा दुनियातून बाबासाहेबाच्या दर्शनाला येतात. आम्ही जरी विचारतो म्हाताऱ्या माणसांना, आजी काय एवढ्या दुरून येतात तुम्ही, तिकडं गावीच जायचं आणि गावीच राहायचं एवढं. अरे बाबा, आम्ही जर इथं आलो आणि इथं जर मेलो तर आमच्या अंगावर मैतीवर फुलं पडतील. म्हणजे बाबासाहेबाचं दर्शन घेतलंच पाहिजे, काय करायचं तिकडं गावी. म्हणून काय प्रकार चालला की बाबासाहेबाच्या जीवनावर म्हणजे असा आहे की मराला पण घाबरत नाही. काही जर थोडा जर प्रकार घडला, मोर्चे बिरचे निघले तर लहान लेकरं विक्रम म्हातारे बिचारे माणसं बाबासाहेबाच्या जीवावर जीव देतात. कारण की बाबासाहेबांनी साऱ्या जगा दुनियाचं भलं केलेलं आहे. बाबासाहेबांना स्वार्थकपणा काहीच नाही केलं. सारं जीवन अवक्षे पूर्ण गरिबासाठी जगा दुनियासाठी घालवलं. आणि जातीवादी लोक जरी करिता बाबासाहेबाच्यासाठी वेगळे काही बोलत असतील, वेगळे काही लिहित असतील, वेगळे काही करत असतील, ते आम्हाला पसंत पडेल का नाही पडेल ते आमचा पुढचा विचार पुढं. तुमचं सर्वात आवडीचं गीत कोणतं, ज्याला जास्त जनतेने प्रसिद्धी दिली, असं एखादं तुमच्या पसंतीचं गीत का, की ज्याच्यातून समाज बांधवांना एक चांगला संदेश जाईल आणि एक चांगली प्रेरणा मिळेल? उभे राहून गाऊ का बसूनच गाऊ? बा भीमाच्या रक्ताचे, बोट इकडं करतो मी आता. बा भीमाच्या रक्ताचे असाल खरे नरे, चळवळीच्या साठी 16 आता घर, मनुवादी अवलादीला कापा चरचर, भीमक्रांतीचा दावा हो असर, वार 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 करा हो जबर, वार करा हो जबर. अन्यायासी भिडणारे वाघ बना हो, स्वाभिमानी क्रांतिकारी बना हो. अहो क्रांतिकारी सारे एक बना हो,
भीमरक्त सडसडू द्या लागू द्या खबर वार करा हो जबर वार करा हो जबर बा भीमने कणीची तलवार बना हो अहो चिरा कापा शत्रूला ठार करा हो अहो करा तुकडे तुकडे अवजार बना हो घेऊ नका मागर कापल्या बिगर वार करा हो जबर वार करा हो जबर वार करा हो जबर वार करा हो जबर मर्दगडी बा भीमाचे मैदान गाजवाव सोडा हावे दावे निळ्या खाली या हो सोडा हावे दावे निळ्या खाली या हो अहो सदानंदाले कनीने क्रांती करा हो चौफेर आता असू द्या शत्रूवर नजर वार करा हो जबर वार करा हो जबर वार करा हो जबर वार करा हो जबर एकूणच आपल्यासोबत जे आहेत ते देवीदास बिहाडे बाबू होते. महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध तत्वप्रणालीची चळवळ महापुरुषांची विचारधारा हे आपल्या गीत गायनातून आणि शायरीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवत आहेत. अनेक आंबेडकरी नेत्यांच्या स्टेजवर देखील त्यांचे कार्यक्रम असतात आणि आता देखील त्यांचे उद्या दिग्गज नेत्यांच्या स्टेजवर कार्यक्रम होणार आहेत. देवीदास बिहाडे बाबू म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, नावलौकिक आहे. मॅक्स महाराष्ट्रावर त्यांनी एक झलक आपल्या गीताच्या माध्यमातून आणि बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळं वेगळं अभिवादन आपल्या गीताच्या माध्यमातून त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, दादर, मुंबई.